महाराष्ट्रात पक्ष फुटले, त्यानंतर चिन्हसुद्धा घेतले गेले. असं म्हणता येईल की नवीन चिन्ह नवीन पक्षांना मिळालं. आणि आजचा मुद्दा असा आहे की रायगडावर शरद पवारांनी त्यांच्या नवीन चिन्हाचं, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह याचा प्रस्तुतीकरण केलं. मात्र तुतारी ही कितपत भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सहयोगी पार्ट्यांना जमवणार आहे. कारण अजित पवार गट यांना तर राष्ट्रवादीचं नावसुद्धा मिळालं आहे आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्हसुद्धा. मात्र तुतारी हे पक्षचिन्ह घेऊन कितपत शरद पवार राष्ट्रवादी गट जो तो यशस्वी ठरणार आहे. मात्र ह्या सर्वच्या सर्व राजकारणात ही नवीन तुतारी महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार गटाला एक नवीन ओळख देऊन जाईल का? लोकसभेच्या निवडणुका अवघी काही महिन्यांवर आहेत आणि पक्ष जर आपण बघितला तर 41 ते 42 आमदार अजित पवारांसोबत आहेत. एक त्या ठिकाणी असं सांगण्यात येईल की खासदार त्यांच्यासोबत आहे, 3 खासदार शरद पवारसोबत आहेत. मात्र आता येणाऱ्या काळात सर्वात महत्त्वाचं ते असेल की कोण सर्वात जास्त जागा जिंकून येतं आहे. आता असं सांगण्यात असं आलं आहे की येणारा पुढचा काळ नवीन उमेदवारांचा असेल, नवीन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या नवीन जागांवर त्या ठिकाणी निवडणूक लढली जाईल. मात्र अजित पवार गटाकडे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लोकसभेला थोडी कमी ताकद लावण्यात येते. लोकसभेला 4 जागा अजित पवार गटाने असं सांगण्यात येते की यश त्या ठिकाणी दिलेलं आहे भाजपने की तुम्ही 4 जागा लढवा. मेन लढाई जी असेल ती विधानसभेला असेल आणि शरद पवार गटाने सुद्धा तेच दाखवलं आहे का? कारण महाविकास आघाडीमध्ये त्यांनी 9 जागा मागितल्यात आणि 9 जागांवर शरद पवार गट लढणार असेल तर नक्कीच त्याचा फटका कोणाला बसणार आहे? भाजपला, शिंदे गटाला का अजित पवार गटाला? आता येणारं राजकारण शरद पवार कसं करतील? कारण भाजप जो आहे तो त्या ठिकाणी 2024ला असं सांगण्यात आलं की अब की बार मोदी सरकार और अब की बार फिर से एक बार 400 पार. त्यामुळं आता राजकारण तापलं आहे आणि येणारा काळ नक्कीच सांगून जाईल की काय होणार आहे.